गुड मॉर्निंग. आज होता माझा फसवा दिवस. आता तुम्ही म्हणत असाल हे काय नवीन, तर त्याची सुरुवात झाली रेसिपी रेकॉर्ड करत असताना माझा मोबाईल पडण्यापासून. मस्त पावभाजीचा मी मसाला पाव बनवत होते, पण कांदा परतत असताना तो करपण्याच्या आतच मी वाचवला. तेव्हा माझ्या काही लक्षात नाही आलं, म्हणून मी पुढे सरकले होते, कारण की आज मी बनवणार होते फलाफल, ज्याची रेसिपी खरंच खूप सोपी होती, पण ती माझ्याकडून फसली. माझ्याकडे उकडलेले काबुली चणे म्हणजे छोले होते, तर मला वाटलं त्यापासून तयार होईलच फलाफल. पण या रेसिपी साठी भिजलेले कच्चे काबुली चणे किंवा छोले सगळे जिन्नस मी एकत्र केले आणि त्याचे फलाफल बनवण्याच्या आधी लक्षात आले की तीळच नाहीयेत. तरीही मी पुढे सरकले होते. फलाफलला मस्त शेप देऊन ते तळायला घेतले आणि तळता तळताच ते फाटायला, त्यामुळे अख्खं तेलही खराब झालं आणि बॅटरही परत वापरता नाही आलं. असो, फलाफलची मी रेसिपी परत करणारच आहे, पण मी वळाले पुढच्या रेसिपी. आता छान छान रेसिपीज करायच्या, तर त्यासाठी नवीन नवीन गॅजेट्स नको, म्हणून मी मागवलं होतं हँड ब्लेंडर मस्त पैकी व्हिपिंग क्रीम करण्यासाठी. त्यासाठी स्पेशल अमूलची व्हिपिंग क्रीमही मागवली, पण काहीही झालं तरी ती व्हिपिंग क्रीम फ्लफी होईना. तर प्लीज कोणी व्हिपिंग क्रीम किंवा बेकिंग करत असेल तर माझ्या बरोबर रेसिपी नक्की शेअर करा. आता एवढं सगळं झाल्यानंतर माझ्याकडे एकच रेसिपी उरते जी कधीच फसत नाही, ती म्हणजे चिंच गुळाची आमटी आणि भात. आता त्याची रेसिपी तर खूपच सोपी आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि लाल तिखटाची फोडणी द्यायची. वरून शिजलेली डाळ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि चिंच गुळ टाकून सगळं उकळून घ्यायचं. आणि हो, ही रेसिपी छान झाली बरं का.